नमस्कार मंडळी, साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण 2026 या वर्षाचं वार्षिक राशी भविष्य पाहणार आहोत। यात आपण करिअर, व्यवसाय, आर्थिक, धन, प्रेम व परिवार, आरोग्य, शुभ रंग, शुभ अंक आणि उपाय या प्रत्येक विभागाबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा, म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब अजूनपर्यंत केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। चला तर मंडळी, उशीर न करता जाणून घेऊया 2026 या वर्षीचं वार्षिक राशी भविष्य। आणि रास आहे कन्या। 2026 मध्ये कन्या राशीच्या जातकांसाठी करिअरच्या क्षेत्रात स्थिरता आणि प्रगती दोन्ही मिळून येणार आहेत। वर्षाच्या सुरुवातीला काही महत्त्वाचे बदल घडू शकतात। कदाचित विभाग बदल, नवीन जबाबदाऱ्या किंवा उच्च पदावरील प्रस्ताव तुमच्या विश्लेषणात्मक विचारसरणी आणि शिस्तबद्ध कामशैलीमुळे वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर विशेष विश्वास ठेवतील। ज्या प्रोजेक्टमध्ये तांत्रिकता किंवा तपशीलवार कामाची गरज आहे तिथे तुम्ही उत्कृष्ट कामगिरी कराल। मध्यावधीमध्ये काही मोठे वर्कलोड येऊ शकते, ज्यामुळे मानसिक ताण वाढू शकतो, परंतु योग्य नियोजनामुळे सर्व काही संतुलित होईल। सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठीही हे वर्ष अनुकूल राहणार आहे। स्पर्धा परीक्षात चांगला निकाल मिळण्याची शक्यता आहे। नवीन कोर्सेस, प्रशिक्षण किंवा कौशल्यवृद्धीमुळे करिअरची दिशा अधिक स्पष्ट होईल। टीमवर्कपेक्षा स्वतंत्रपणे काम करण्याची संधी वाढेल आणि त्यातून नाव व कौतुक मिळेल। वर्षाच्या शेवटी करिअरमध्ये एक मजबूत टप्पा गाठण्याची संधी आपल्याला मिळणार आहे। व्यावसायिकांसाठी 2026 हे वर्ष वाढ, विस्तार आणि स्थिर नफा देणारे असेल। वर्षाच्या पहिल्या तिमाहीत बाजारातील परिस्थिती अनुकूल होईल, ज्यामुळे नवीन गुंतवणूक किंवा शाखा विस्ताराची योजना आखता येईल। भागीदारीमध्ये असाल तर काही मतभेद उद्भवू शकतात, परंतु संवाद कौशल्य आणि संयम यामुळे परिस्थिती सहज सुधारेल। नवीन ग्राहक, नवीन तंत्रज्ञान आणि आधुनिक कामपद्धती तुमच्या व्यवसायात सकारात्मक बदल घडवतील। ऑनलाईन व्यवसाय, सेवा क्षेत्र किंवा कन्सल्टन्सी संबंधित काम करणाऱ्यांना विशेष यश मिळेल। आयात निर्यात आणि रिटेल क्षेत्रात स्थिर वाढ दिसेल। मध्यावधीपासून स्पर्धा वाढेल, परंतु तुमची प्रामाणिकपणा आणि तपशिलात जाण्याची क्षमता तुम्हाला वरचढ ठरवेल। आर्थिक जोखीम घेताना सावध राहा। शेवटच्या तिमाहीत मोठ्या प्रमाणात लाभ मिळू शकतो। घरगुती उद्योग किंवा कुटुंबासह चालविलेला व्यवसायही प्रगतीपथावर राहील। 2026 हे वर्ष कन्या राशीसाठी आर्थिकदृष्ट्या भरभराटीचे असेल। वर्षाच्या सुरुवातीला काही मोठे खर्च समोर येतील, घर, वाहन, दुरुस्त्या किंवा कुटुंबातील जबाबदाऱ्या, पण त्याच वेळी उत्पन्नाचे नवीन स्रोतही तयार होतील, ज्यामुळे आर्थिक संतुलन राखता येईल। गुंतवणुकीसाठी हे वर्ष अत्यंत योग्य आहे। विशेषतः शेअर्स, म्युच्युअल फंड, जमीन, जुमला आणि दीर्घकालीन बचत योजनांमध्ये मध्यम काळात हातात आलेल्या पैशाचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे। नोकरी करणाऱ्यांना पगारवाढ, इन्सेंटिव्ह आणि बोनस मिळण्याची शक्यता मोठी आहे। व्यावसायिकांसाठी आर्थिक प्रवाह पूर्वीपेक्षा अधिक मजबूत राहील। वकिली, लेखापाल, IT आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यांना अतिरिक्त आर्थिक लाभ मिळतील। कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून आर्थिक मदत किंवा सहकार्यही मिळू शकते। वर्षाच्या शेवटी मोठी आर्थिक स्थिरता आणि बचत तयार होईल, जी भविष्यासाठी आधार ठरणार आहे। 2026 मध्ये कन्या राशीसाठी प्रेमसंबंध आणि कौटुंबिक जीवनात आनंद आणि उबदारपणा वाढेल। ज्यांचे रिलेशनशिप काही काळापासून ताणलेले होते, त्यांच्या नात्यात पुन्हा एकदा विश्वास, संवाद आणि समजूत वाढेल। अविवाहितांना योग्य जीवनसाथी मिळण्याची शक्यता खूपच जास्त आहे। ओळखीतून किंवा कुटुंबियांच्या माध्यमातून विवाह योग्यांसाठी वर्षाचा मध्यभाग अत्यंत शुभ। दाम्पत्य जीवनात प्रेम, सहकार्य आणि सकारात्मकता वाढेल। घरात नवीन सदस्य आगमनाची शक्यता आहे। पालकांसोबत काही वेळा मतभेद होऊ शकतात, परंतु प्रेमाने आणि शांततेने गोष्टी सोडता येतील। भावंडांचा पाठिंबा मिळेल। मुलांच्या शिक्षणामुळे मनात आनंद येईल। कुटुंबासोबत प्रवास, पूजा किंवा सणांचे कार्यक्रम यामुळे आपुलकी वाढेल। एकूणच हे वर्ष घरातील वातावरण आनंदी, शांत आणि संतुलित राहणार आहे। आरोग्याच्या बाबतीत हे वर्ष अनेक चांगल्या बदलांचे साक्षीदार ठरेल। दीर्घकाळ त्रास देणाऱ्या समस्या जसे पचनतंत्रातील त्रास, सर्दी, खोकला किंवा मानसिक ताण यात हळूहळू सुधारणा होईल। वर्षाच्या सुरुवातीपासून तुम्हाला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे। योग्य आहार, नियमित व्यायाम, पाण्याचे प्रमाण आणि पुरेशी झोप याकडे लक्ष द्यावे लागणार आहे। मानसिक आरोग्यही या वर्षात महत्त्वाचे ठरणार आहे। ध्यान, योग किंवा निसर्गात वेळ घालवणे लाभदायक राहील।
मध्यम काळात थोडा थकवा, कामाच्या ताणामुळे डोकेदुखी त्रास येऊ शकते. वर्षाच्या शेवटी ऊर्जा वाढेल आणि फिटनेसबाबत प्रगती होईल. एकूणच आरोग्य सुधारेल आणि उत्साह पूर्वीपेक्षा वाढणार आहे. शुभ रंग आहे हिरवा, पांढरा, निळसर, पिवळा आणि शुभ अंक आहे 3, 5 आणि 6 आणि उपाय आहे बुधवारच्या दिवशी गणपतीला दुर्वा अर्पण करा. हनुमान चालीसा किंवा विष्णू सहस्रनामाचा नियमित जप करा. हिरव्या रंगाचा रुमाल किंवा वस्त्र आपण नेहमी जवळ ठेवावे. शक्य असल्यास मुलांना किंवा विद्यार्थ्यांना पुस्तके देण्याचे दान जरूर करा. बुध ग्रह बळकट करण्यासाठी तुळशीचे नियमित पूजन करा आणि गायला नियमित हिरवा चारा खाऊ घाला. तर मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.